नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. आपली ही जी पत्र वाचनाची माला सुरू आहे किंवा जी सिरीज सुरू आहे त्यामधलं हे पुढचं पत्र आज आपण बघणार आहोत. आजचं हे पत्र छान आहे, महत्वाचं आहे. घोरपडे घराण्याची हकीकत या पत्रामधून आपल्याला वाचायला मिळते आणि या पत्राची विशेषता म्हणजे यामध्ये अनेक तिथ्या आलेल्या आहेत. त्या तिथ्या किती बरोबर आहेत, किती चूक ते आपण पाहूया. अनेक व्यक्तींची नावं यामध्ये येतात, अनेक ठिकाणांची नावं यामध्ये येतात, विविध प्रकारचे शब्दार्थ आपण पाहणार आहोत. तर एकंदरीतच घोरपडे घराण्याची संपूर्ण हकीकत असलेलं हे पत्र आपण वाचूया आणि त्याचा अर्थ समजून घेऊया. नेहमीप्रमाणे माझ्याबरोबर उमेश आहे. आता मी पत्र वाचन करतो आणि उमेश तुम्हाला ते समजून सांगेल. तर हे ते पत्र. तर बघा, या पत्राच्या सुरुवातीलाच श्रीकार आहे वरती आणि श्रीकाराच्या खाली फसली सन दिलेला आहे. श्रीमंत महाराज शंभू छत्रपती. आता हे कुठले शंभू छत्रपती? तर हे शिवाजी महाराजांचे चिरंजीव संभाजी महाराज नाहीत. हे आहेत कोल्हापूरकर संभाजी महाराज, दुसरे संभाजी महाराज, राजाराम पुत्र संभाजी महाराज. तर त्यांचं हे पत्र. तर हे जी घटना उल्लेख केलेली आहे पहिली, तर त्याचा फसली सन आणि त्याचा शक इथे पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळतो. आपण वाचायला सुरुवात करूया आणि एक एक गोष्टीमध्ये जाऊया. तर ही यादी आहे, हकीकत जी आली घराण्याची ती यादी स्वरूपात आली. श्रीमंत महाराज शंभू छत्रपती यांची स्वारी संगमेश्वर मुक्कामी होती. आता इथे जो उल्लेख केलाय श्रीमंत महाराज शंभू छत्रपती, हे संभाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराजांचे चिरंजीव संभाजी महाराज. यादी लिहिली गेली आहे दुसऱ्या संभाजी महाराजांच्या काळात. घटनेचा उल्लेख येतोय हा पहिल्या संभाजी महाराजांच्या काळातला, म्हणजे शिवपुत्र शंभूराजांच्या काळातला. स्वारी संगमेश्वर मुक्कामी होती. ते समयी औरंगजेब पातशाह याची फौज शके 1610 विभव नाम संवत्सरे ज्येष्ठ शुद्ध दशमी रोजी मंदवासरी येऊन लढाई झाली. आता इथे त्यांनी त्या लढाईचा प्रसंग लिहिलाय जिथे आपण सगळे जाणतोच की मुकरब खानाने छापा मारला आणि छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरला कैद झाली. त्या घटनेचा हा इथे उल्लेख आहे, पण इथे थोडासा इथे चूक दिसते, कारण ती शके 1610 जे ज्येष्ठ शुद्ध दशमी म्हटले, म्हणजे ज्येष्ठ शुद्ध 10 म्हटलंय, ती खरी त्यांना पकडली गेल्याची तारीख माघ वद्य सप्तमी म्हणजे 17 जानेवारी 1689 ही येते. त्यामुळे पत्रात ही इथे एक चूक आपल्याला सुरुवातीलाच दिसते. पण इथे ते त्या प्रसंगाचा उल्लेख करतायत आणि जसं प्रणव म्हणाला की पत्र 1731 म्हणजे राजाराम महाराजांचे सुपुत्र संभाजी महाराज त्यांच्या कालखंडात लिहिले, पण इथे उल्लेख आलेले छत्रपती संभाजी महाराज हे शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजच आहे. त्यांना कैद झाली संगमेश्वरला, असं इथे या पहिल्या 2 ओळींमध्ये दिसतंय. बरोबर, पुढे वाचूया. त्या लढाईत म्हालोजी घोरपडे फौजे सुद्धा लढून ठार झाले. त्यास पुत्र 3, एक संताजी घोरपडे वडील पुत्र, एक बहिर्जी घोरपडे दुसरे पुत्र आणि एक मालोजी घोरपडे तिसरे पुत्र, एकूण 3. इथे त्यांच्या 3 पुत्रांचा म्हणजे 3 नावांचा उल्लेख दिसतो की एक संताजी घोरपडे, बहिर्जी घोरपडे आणि मालोजी घोरपडे. हे संताजी घोरपडे म्हणजे संताजी धनाजी, जे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं की त्या पत्रात उल्लेख आहे की जे चौघं आपण म्हणतो, शंकराजी नारायण पंत सचिव, रामचंद्र पंत अमात्य, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव, या चौघांनी राज्य राखलं नंतर राजाराम महाराजांच्या जिंजीला असताना. ताराराणी साहेब आणि राजाराम महाराज यांच्या हुकमावरून राज्य राखलं. यातले ते संताजी घोरपडे आहेत. त्यांच्याबद्दल इथे उल्लेख आलेला आहे. आणि तुम्हाला हा छापा पडला तेव्हाच पण एक होतच की ते तेव्हा त्यावेळी तिथे संताजी घोरपडे होते. ते येसुबाई साहेब, राणी साहेब आणि ते सगळं कबिला घेऊन रायगडाकडे निघून गेले, कारण हा मुकरब खानाचा छापा आला होता. आणि ते मालोजी घोरपडे लढत होते आणि तिथे ते लढताना कामी आलेत असं इथे लिहिलंय बघा. या लढाईत मालोजी घोरपडे त्यांनी लढून ठार झाले असं लिहिलंय. बरोबर. या 3 आसामींनी, आसामाना जे झालेलं आहे तर तिथे एक इकार राहिला. ह्या 3 आसामी, तसं या पत्रात तुम्ही बघाल खूप ठिकाणी असे टायपोज आहेत, ते शाईचे हे आहेत, ते काही म्हणजे आपल्याला खूप ठिकाणी दिसतील, आकडे अर्धवट छापले गेलेत. एनिवे, तुम्ही समजून घ्याल अशी आशा करतो. त्या 3 आसामींनी व विठोजी चव्हाण, आता इथे एक चौथं नाव आलंय, विठोजी चव्हाण यांनी फौज सुद्धा तुळापूर मुक्कामा, तर इथे मुक्कामी हो, तुळापूर मुक्कामा औरंगजेब पातशहाचे लष्करावर छापा घालून पातशहाच्या डेऱ्याचे सोन्याचे कळस आणून श्रीमंत महाराज राजेसाहेब विशाळगड मुक्कामा होते त्यांच्या पुढे ठेविले.
बरोबर. आता हे श्रीमंत महाराज राजेसाहेब हे राजाराम महाराजांना राजाराम महाराजांना उद्देशून म्हटलंय. यावेळी 1689 मध्ये जेव्हा रायगडावर स्वारी आली, तेव्हा जेव्हा वेढा बसला होता, तेव्हा राजाराम महाराज तिकडनं वाघदरवाज्यातनं निसटून पहिल्यांदी प्रतापगड मग विशाळगडाकडे गेले. तिथे असताना संताजी घोरपड्यांनी आणि छापा मारून तुळापूरला छापा मारून सोन्याचे कळस कापून आणल्याची गोष्ट आपण सर्वश्रुत आहे, सर्व ज्ञात आहे. आता ह्या गोष्टीला अनेक इतिहास संशोधकांची अनेक मतं आहेत की नक्की सोन्याचे कळस कापले की तंबूवरच फक्त छापा मारला होता, छावणीवरच छापा मारला होता, जे काय ते. हे जे पत्र, ही जी यादी आहे, याच्यात मात्र कळस कापल्याचा उल्लेख आलाय, तो स्पष्ट आपल्याला दिसतोय. म्हणजे किमान हे पत्र लिहिलं गेलं त्या लेखकाने तरी कळस कापल्याचा उल्लेख केलाय. ते समयी महाराजांची मर्जी संतोष होऊन चौघाचा सन्मान करून वस्त्रे भूषणे जवाहीर देऊन संताजी घोरपडे यास ममलकत मदार हा किताब दिला, बहिर्जी घोरपडे यास हिंदूराव म्हणून किताब दिला व मालोजी घोरपडे यास अमीरुल इमराव म्हणून किताब दिला व विठोजी चव्हाण यास हिम्मत बहादर हा किताब दिला. बरोबर. म्हणजे हे जे पराक्रमाचं कार्य केलं, यावर खुश होऊन राजाराम महाराजांनी त्यांना हे वेगवेगळे किताब दिलेत, उपाध्या दिल्यात. ममलकत मदार म्हणजे राज्याचा स्तंभ. तुम्ही इथे उजवीकडे शब्दार्थ बघता जा, त्याच्यात मुद्दाम ते लिहिलंय आम्ही. हिंदूराव म्हणजे धर्मराव किंवा धर्मराव राजा, अमीर उल उमराव म्हणजे श्रीमंतातला श्रीमंत, आणि हिम्मत बहादर म्हणजे त्या शब्दातच येते की मोठ्या हिमतीचा माणूस. कारण त्यांनी ते तुळापुरात थेट औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला करून ते कळस कापून आणून इथे महाराजांच्या चरणी अर्पण केले. ते मोठं शौर्याचं कार्य आहे, एवढ्या मोठ्या छावणीत छापा मारणं हे. त्यामुळे हे 4 किताब त्यांना दिले गेले. इथं बघ एक गंमत आहे, किताब असा त्यांनी शब्द वापरलाय आणि मूळ जो दिला जातो तो खिताब असतो. बरोबर, उपाधी असते. किताब हा जर शब्द अरबी मध्ये बघितला तर त्याचा पुस्तक असा अर्थ येतो, पुस्तक असा अर्थ होतो. बरोबर. खिताब येतो, ती उपाधी दिलेली असते, त्यांनी जो खिताब दिला. नंतर विशाळगड मुक्कामा रामचंद्र पंडित अमात्य यांनी महाराजांच्या सेवेसी विनंती करून संताजी घोरपडे या सेनापती पद देविले. नंतर महाराजांची स्वारी काही कारणामुळे चंदीस निघून गेली. बरोबर नाना प्रकारचे वेश धारण करून घोरपडे व चव्हाण वगैरे सेवक लोक निघून गेले. तुम्ही सगळे जाणताच की चंदी म्हणजे जिंजी. छत्रपती राजाराम महाराज हे जिंजीला पुढे निघून गेले, वेगवेगळी वेषांतर करून निघून गेले. याचा सुद्धा इथे उल्लेख आलाय. तो एक समकालीन पुरावा धरायला हरकत नाही की यात सुद्धा त्यांनी मेन्शन केलंय. समकालीन नाही म्हणता येणार, 1731ला 30 वर्ष उलटून गेलेत या घटनेच्या नंतर, 30-32 वर्ष. पण तेव्हा जो कोण माणूस ही हकीकत लिहितोय तो ही गोष्ट आवर्जून लिहितोय. वेषांतर करून जाण्याची वेळ आली, कारण जागोजाग मुघल छावण्या होत्या आणि जीवाचा धोका होता त्यामुळे. तर आता इथे तुम्ही बघाल की संताजी घोरपड्यांच्या पराक्रमाची कमान ही चढतीच राहिलेली आहे. त्यामुळे त्यांचा पराक्रम लक्षात घेऊन रामचंद्र पंत अमात्यांनी विनंती केली की यांना सेनापती पद द्यावं, असं या पत्रात म्हटलंय, आणि त्याप्रमाणे त्यांना सेनापती पद मिळालं. बरोबर. तेथे चंदी मुक्कामी घोरपडे यांनी कामे भरपूर बरीच कामं केली. पुढे चंदीहून आल्यावर संताजी घोरपडे सेनापती प्रांतात स्वाऱ्या करून राज्य काबीज करत होते. बरोबर. पुढे श्रीमंत महाराज राजाराम साहेब छत्रपती यांनी किल्ले शिवगड येथे शके, तिथे अक्षर जे आहेत ते कापली गेलेले आहेत, साला कैलासवास केला. तर तिथे साली पाहिजे, परत ते वचन तुटलंय, अक्षर घाळ झाली आहेत काही, तर कैलासवास केला. बरोबर. तर शिवगड लिहिलंय, तर शिवगड म्हणजे आता बरीच आपल्याकडे गावच्या भाषेत किंवा आपल्या मातीतल्या भाषेत, बोली भाषेत सिंहगडाला शिवगड म्हटलं जातं. हे शिवगड अशा प्रकारे तिथे आलंय कारण सिंहगडावर छत्रपती राजाराम महाराज आले आणि तिथे त्यांचा मृत्यू झाला, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे ही पुढे थोडंसं 1-2 वाक्यांमध्ये जिंजीचं वर्णन केलंय की जिंजीमध्ये त्यांनी पराक्रम केले संताजी घोरपड्यांनी, आणि इकडे म्हणजे जिंजीमधनं आदेश घेऊन इथे महाराष्ट्रात येऊन त्यांनी जे मुलूक आपल्याकडून जात होते त्याच्या बरोबर म्हणजे ते परत मिळवण्यासाठी पराक्रम गाजवला. अगदी धनाजी जाधव असतील, रामचंद्र पंत अमात्य असतील, शंकराजी नारायण पंत सचिव असतील, या सर्वांनी मिळून. तर त्यानंतर राजाराम महाराज सिंहगडावर आले आणि तिथे त्यांचा मृत्यू झाला, असं इथे लिहिलेलं दिसतंय. पुढे संताजी घोरपडे ह्यास मसवडकर माने यांनी दगाफटका करून शके 1635 साली मारले.
तर पुढे त्यांचे चिरंजीव पिराजी घोरपडे या सेनापती पद दिले 1637 शकामध्ये, 2 वर्षानंतर ते मिळाले. ते बरोबर. पुढे 1650 साली स्वामी कार्यावरती हलकर्णी गावात कसबा नूल या गावावर लढाईत ठार पडले. तर पुढे बरोबर. त्यांचे पुत्र राणोजी घोरपडे ह्या सेनापती पद दिले. येणंच तर येणंच येतं. तर हा बरोबर. जो काय फॉर्मॅट आहे ह्या पत्राचा, तर ही यादी फॉर्मॅट आहे, म्हणजे ती घराण्याची हकीकत आहे, ते आता उमेश सांगेल बरोबर. तुम्हाला. एक वाक्यामध्ये त्या एक घटना, म्हणजे तुम्ही जे पत्राची सुरुवात वरपासून बघितली असेल, तर छत्रपती संभाजी महाराजांना कैद झाली, इथून ती सुरुवात झाली. ती आता आपण इथपर्यंत आलोय की राजाराम महाराजांचा मृत्यू झालाय सिंहगडावर आणि संताजी घोरपड्यांना दगाफटका झालाय. महादेव डोंगरावर जे नागोजी मान्यांनी दगाफटका करून तिकडे त्यांचा मृत्यू झाला संताजी घोरपड्यांचा. त्यानंतर त्यांचे चिरंजीव पिराजी घोरपडे यांना सेनापतीपद दिलं. ती पुढे 13 वर्ष त्यांच्याकडे ते सेनापतीपद आहे. ते पुढे स्वामी कार्यावरच खर्ची झालेत आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र राणोजी घोरपडे यांना सेनापतीपद दिलं गेलंय. असं या पत्रामध्ये इथपर्यंत आलंय, जे प्रणव म्हणतो यादी स्वरूप आहे. म्हणजे एक ओळीत सगळं थोडक्यात विषय मांडलेला आहे. बरोबर. आता बघा, तो भूतकाळातून लेखक भविष्यात येतोय. तर हे पत्र कधी लिहिलं गेलेलं आहे, तर पत्राच्या शेवटी आपल्याला ती तारीख कळते की आषाढ शुद्ध द्वितीयेला गुरुवारच्या दिवशी, ज्याची इंग्रजी तारीख येते 25 जून 1731, या दिवशी ही 1731. तारीख बरोबर. लिहिलेली आहे. त्याचा शालिवाहनातला शक येतो 1653. तर आता तो भूतकाळातून भविष्यात येतोय परत आता. तर बघा काय आहे, तो म्हणतोय की आता म्हणजे महाराज सरकारातून राणोजी घोरपडे सेनापती या तालुका सुद्धा, म्हणजे जो तालुका, ज्या तालुक्यामध्ये आता ही घटना घडती, जिथे हे पत्र लिहिलं गेलं, तो तालुका सुद्धा त्यांना बहाल करण्यात आलाय. कधी? इसने सल्लासीन मया अलफ. तर तो इसने सलासीन मया अलफचं येतं 1132. 1132. एक म्हणजे मिनिट. शुर सणाच्या 1132व्या साली. आणि पत्र दिलंय कधी, तर त्याच्या पुढे त्यांनी चांद्र तारीख दिलेली आहे, मुसलमानी तारीख. तर चांद्र बरोबर. 1 म्हणजे 1 तारखेला माहे मोहरम मोहरम, म्हणजे महिन्याच्या 1 मोहरम तारखेला. मोहरम महिन्याच्या 1 तारखेला दिलं. बरोबर. तर महाराज सरकारातून राणोजी घोरपडे सेनापती यास तालुका सुद्धा इसने सला सीन मया अलफ दफ्तर दिमत मुजमू, म्हणजे मुजुमदारा करवी ते पत्र दिलं गेलं. विरोधीकृत नाम संवत्सरामध्ये ते दिलं गेलंय. म्हणजे बघा कसं त्या काळी आपले हिंदू महिने आहे, हिंदू कॅलेंडर आहे. आपण आता जे वापरतो ते इंग्रजी कॅलेंडर आहे आणि राज्यकारभारामध्ये वापरताना इस्लामी कालगणना वापरली गेली. या बरोबर. सगळ्यांचं मिश्रण होऊन तिथे आता मोहरम महिना, संवत्सर जे आहे ते हिंदू कॅलेंडर मधलं त्यांनी वापरले, बरोबर. विरोधीकृत. हिंदू आणि कालगणनेतलं. आणि तारीख जी आली ती चांद्र 1 ही परत मोहरम महिन्यामधली आलेली आहे. बरोबर. आणि ही कोणी दिलं? श्रीमंत महाराज शंभू छत्रपती महाराज यांनी. आता शंभू छत्रपती महाराज 1731 मध्ये कोण आहेत? तर दुसरे संभाजी महाराज आहेत, जे शाहू महाराजांच्या काळातले संभाजी महाराज, राजारामपुत्र संभाजी महाराज, कोल्हापूरकर संभाजी महाराज बरोबर. यांनी मनोळीच्या मुक्कामी सरंजाम करून दिला. आणि मग ते पत्र संपतंय, तिथे तारीख दिली आहे कधी, तर त्याची आता ह्या विरोधीकृत नाम संवत्सरातली आषाढ शुद्ध द्वितीया गुरुवार, त्याची इंग्रजी तारीख येते 25 जून 1731. असं हे एक मिश्र पत्र आहे. मिश्र पत्र म्हणजे एकदम पॉवर पॅक पत्र आहे प्रणव, हो, एकदम पॉवर पॅक. म्हणजे त्याच्यात तू प्रत्येक वाक्यात एक घटना घडतीये. या पत्राची मी ही खासियत म्हणेन की वास्तविक असं बघायला गेलं तर ते 15, 20, 30 म्हणजे 25 ओळींचं ते पत्र आहे. त्या ज्या काही 20, 25, 15, 20 ज्या काही ओळी आहेत, त्या प्रत्येक ओळीमध्ये एक घटना घडते आणि ती किती काय म्हणूया, आणि म्हणजे त्यावेळेची ती भाषा एवढी ओघवतीये की छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूपासून ते अगदी आत्तापर्यंत म्हणजे 1731 पर्यंत जेव्हा ते पत्र दिलं गेलंय, तिथपर्यंत सगळा घटनाक्रम अगदी एका पत्रात झरकन डोळ्यासमोरून जातो. हे या पत्राची नक्की खासियत आहे असं मी म्हणेन. एक ऐतिहासिक पत्र हा इतिहासाचं दर्पण असतं असं म्हणतात. पत्रामध्ये डोकावून पाहिलं की इतिहास दिसतो. तर त्या एका छोट्याशा पत्रामध्ये किती साऱ्या गोष्टी, काही ठिकाणी तारखांच्या चुका, काही ठिकाणी शब्द गाळली आहेत, बरोबर. तरी पण तो इतिहास जो आहे तो अगदी ओघवता राहून त्यातनं आपल्याला संपूर्ण एक एवढ्या ठिकाणांचा उल्लेख आलाय, एवढे कठीण शब्द आहेत त्याच्यात पत्रात. छान पत्र आहे एकदम. बरोबर. तर अशीच पत्र पाहत राहूया नवीन सिरीज मध्ये. आम्ही जास्त करंट राहण्याचा आता प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त पत्र तुमच्या समोर आणूया. धन्यवाद, तुम्ही ट्यून इन झाला. सबस्क्राईब करा मराठा हिस्ट्री चॅनलला. धन्यवाद. आपल्या चॅनलला प्रायोजित केल्याबद्दल गरवारे चॅरिटेबल ट्रस्टचे मनपूर्वक आभार.